शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस. निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. आज मार्केटमध्ये जी रिकव्हरी बघायला भेटली, मार्केट आफ्टरनून सेशन नंतर जे प्रकारे मोमेंटम दाखवला, काय मार्केट उद्याच्या दिवशी पण मार्केट अशा प्रकारे यू-टर्न मारणार आहे का? का मार्केट रिव्हर्स होणार परत? तर सगळ्या गोष्टी आपण ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. जर का तुम्ही चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर डेफिनेटली चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊयात थोडंसं जर का आपण चेकआउट करायला गेलो, तर त्याच्या आधी थोडंसं आपण लास्ट वीकमध्ये जे व्हिडिओ तयार केला होता, ज्यामध्ये आपण असं डिस्कशन केलं होतं, की तात्या भडकलेत आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला भेटाले. तर त्यामध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, त्यामध्ये आपण ही गोष्ट डिस्कस केली होती, की अपकमिंग जो वीक असेल म्हणजे हा जो वीक आहे, ह्या वीकमध्ये मार्केट एक्स्पेक्टेड आहे, की ही हिरवी कॅन्डल करू शकतं. तर ते सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन ऑलरेडी केलेत. जर का तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसाल, तर डेफिनेटली बघू शकता. त्यामध्ये आपण डिस्कशन केलं, की ह्या आठवड्यामध्ये हिरवी कॅन्डल बनायची प्रोबॅबिलिटी का जास्त आहे. तर चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया डायरेक्टली निफ्टीच्या चार्टवरती. जर का आपण थोडंसं निफ्टीला थोडंसं वीकली टाईम फ्रेमला जर का बघायला गेलो, तर वीकली टाईम फ्रेममध्ये सध्या आपल्याला एक डोजी टाइप ऑफ फॉर्मेशन बघायला भेटते, जे की आपल्याला एक थोडंसं जर का उद्याच्याला क्लोजिंग जर का अबोव्ह आला, ओके. तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे, की हा जो आठवडा असेल आपला, हा ग्रीनमध्ये क्लोज व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके. तर ह्याचं रिझन मी त्या व्हिडिओमध्ये दिलंय ऑलरेडी. तर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, की कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर त्याच्या आधी थोडंसं आपण डेली टाईम फ्रेमवरती येऊया. आजच्या मार्केटमध्ये जे रिव्हर्सल आला, कुठून रिव्हर्स आला एक्झॅक्टली आपण आपलं जे YouTube लाईव्ह असतं त्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कशन केले होते, की मॉर्निंगला कशाप्रकारे मार्केट बिहेवियर दाखवू शकते. एक्झाम्पलसाठी जर का आपण बघायला गेलो, ज्यावेळी आपण YouTube लाईव्ह स्टार्ट केलं होतं त्या टायमिंगला मार्केट जे अल्मोस्ट ह्या ठिकाणी समथिंग कुठेतरी होतं आणि इथं आपण काय डिस्कशन करत होतो, की मला असं वाटत होतं, की जर का मार्केट ह्याच्यावरती जर का गेला, सस्टेन राहिला, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की ह्याच्यावरती आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते. बट मार्केटनं थोडंसं इंटरेस्टिंग दाखवलं. मार्केट इथून थोडंसं डाउन साइडला आला आणि मी हे पण गोष्ट डिस्कस केली होती, की हा लो जो आहे, त्या लोच्या खाली जर का मार्केट गेला, त्याच्या खाली जर का मार्केटनं एक रेड कॅन्डलचा क्लोजिंग दिला, तर मार्केटमध्ये थोड्या प्रमाणामध्ये डाउन साइड मोमेंटम जाऊ शकतंय. बट पुट रायटिंग जास्त होतं. ओके. त्या सगळ्या गोष्टी आपण लाईव्हमध्ये आपण डिस्कशन केल्या होत्या. एक्झॅक्टली सिमिलर बिहेवियर दाखवलं आणि इथून ज्यावेळी मार्केट डाऊनला जात होतं, त्याच टाईमला मी काय सांगितलं होतं, की पी साइडला एक स्कॅल्प होऊ शकतंय. ओके. तर ह्या पण गोष्टी आपण लाईव्हमध्ये डिस्कशन केल्या होत्या आणि त्याच एनालिसिसवरती, त्याच लॉजिकवरती मी पण एक ट्रेड घेतला होता, जो की आपण Telegram चॅनलमध्ये शेअर केला आणि ते जे सगळे अपडेट असतील ते Telegram चॅनलवरती जर का तुम्हाला पण पाहिजे असतील, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आपल्या Telegram चॅनलची लिंक आहे. तिथून तुम्ही ती गोष्टी जॉइन करू शकता. ओके. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये आपण जे गोष्टी डिस्कस केल्या होत्या मॉर्निंगला इथे जर का तुम्ही बघायला गेला, तर हा आपला चार्ट होता पूर्वीचा आणि ह्याच्यामध्ये आपण डिस्कशन केलं होतं, की हा एक एरिया आहे आणि इथून एरियामधून मार्केट रिव्हर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त वाटत आहेत मला. आणि एक्झॅक्टली सिमिलर जर का तुम्ही इथं बघायला गेला, तर क्लोजिंगच्या आसपास एकदम चांगल्या प्रकारे मूव्हमेंट आली आणि ही जी मूव्हमेंट आहे, ही मोमेंटम मार्केटमध्ये यायचं जे रिझन आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला प्रॉपर शिकायच्या असतील, तर डेफिनेटली WhatsApp करू शकता. तुम्हाला ते पण तुम्हाला प्रॉपर वेमध्ये शिकायचं असेल, तर तुम्ही WhatsApp करू शकता. त्यानंतर तुम्हाला पण त्या गोष्टी शिकायला भेटतील. ओके. तर जर का आपण बघायला गेलो, तर न्यूज अशी आली होती कालच्या डेला, की टॅरिफ लावणार, 25% ॲडिशनल टॅरिफ होणार. म्हणताना मार्केट थोडंसं ऑलरेडी गॅप डाउन झाला. त्यानंतर मार्केटनं बिहेवियर काय दाखवलं, की मार्केट थोडंसं इथं मॉर्निंगला थोडंसं साइडवे टाईमपास केला. त्यानंतर लो ब्रेक केल्यानंतर डाउन साइडला असं पण मला वाटलं आणि त्यानंतर इथून डाउन साइडला आला. इथं मार्केट परत हॉल्ट केला आणि आपला जो एरिया होता अल्मोस्ट त्या एरियातून रिव्हर्स गेला. जनरली ह्याच गोष्टी होत असते. ज्यावेळी पण न्यूज बेस जर का तुम्ही काम करायला गेला, तर अडकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळं आपल्याला कॅन्डल बेस प्लॅन करायचा आहे, प्राइस ॲक्शन बेस काम करायचं आहे. भाव भगवानचे ओके, ही एक म्हण आहे त्या प्रकारचंच आहे, की पहिल्यांदा प्राइस दिसते त्यानंतर न्यूज येत असते. ऑलरेडी मार्केटने मे बी मार्केटने असं वाटतं, की ऑलरेडी सगळे जे न्यूज आहेत हे पहिल्यांदाच त्यांनी पचवले असतील आणि त्यानंतरनं निगेटिव्ह न्यूज आल्यामुळे मार्केटचा रिएक्शन पॉझिटिव्ह झालाय. ओके. तर हे सगळ्या गोष्टी थोड्याशा ट्रॅप करायसाठी होत्या आणि बी स्पेसिफिक ह्याच्यामध्ये प्रॉपर ट्रॅप झाले जे पण सेलरनी शॉर्ट केलेत न्यूजला बघून. त्यामुळे न्यूजला बघून काम करायच्या आधी थोडासा विचार करा, प्राइस ॲक्शन शिकून घ्या, प्रॉपर वेला शिकून घ्या आणि शिकल्यानंतर जर का तुम्ही प्रॉपर वेला काम केलं, तर तुम्हाला काही अडचण नाही भेटणार. ओके. आता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो, इथं जर का आपण प्रिव्हियस चार्ट थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती आल्यानंतर आपल्याला समजतील, की इथं मार्केट का व्हेरी इम्पोर्टंट होतं. जर का तुम्ही थोडंसं गोष्ट नोटीस केला, तर पूर्वी मार्केट ज्यावेळी गॅप अप झाला आणि गॅप अप नंतरनं ही जी कॅन्डलचा लो केला होता, अल्मोस्ट त्याच्या आसपास मार्केट परत आला. ओके.
तर अल्मोस्ट ज्यांनी पण ह्या कॅन्डलमध्ये ज्यांनी पण कोणी बायिंग केले असतील हेवीली, त्यानंतर मार्केट एवढ्या अपसाइडला गेला आणि त्यानंतर परत त्या लेव्हलला आला, तर त्यांना परत सेम रेटला, परत प्राईसला चीप रेटला माल भेटतोय. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बरेच पार्टिसिपंट परत इंटरेस्ट झाले आणि तिथून पुलबॅक यायची प्रोबॅबिलिटी ही सगळ्यात जास्त होती. ओके. तर ते पण वन ऑफ द रिझन होतं आणि त्यामध्ये मी YouTube लाईव्हला पण ज्या-ज्यावेळी येत होतो, त्यावेळी पण मी हेच वाक्य सांगत होतो, की इथला बेस एकदम स्ट्राँग वाटतोय आणि इथं मार्केट थोडंसं टाईमपास करू शकतंय किंवा थोडंसं पुलबॅक मारायचे चान्सेस खूप जास्त आहेत. एकच कंडिशनला प्रॉब्लेम होता. कोणत्या कंडिशनला? जर मार्केट हा जो लो आहे, जो की 24,360-70 चा जो लो आहे, याच्या खाली जर का मार्केटनं क्लोजिंग दाखवला, तर मग इथं गॅप पेंडिंग आहे. ती गॅप फिल व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके. तर उद्यासाठी किंवा अपकमिंग डेसाठी पण हेच प्लॅन ऑफ ॲक्शन असू शकतो. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये. जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, जर का आजचा डेचा जो लो आहे, ह्याच्या खाली जर का रेड कॅन्डलचा क्लोज आला, देन अपकमिंग डेजमध्ये मार्केटमध्ये ही जी गॅप पेंडिंग आहे, हा जो खड्डा पेंडिंग आहे, तो खड्डा फिल आउट करण्यासाठी मार्केट त्या डायरेक्शनला जायचा प्रयत्न करू शकते. बट ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो, इथं मार्केट खूप वेळ टाईमपास केलं होतं आणि त्यानंतरनं ह्याला ब्रेकडाउन नाही बोलू शकत आपण बिकॉज क्लोजिंग ह्याच्या खाली आलेला नाहीये. ओके. तर इथं रिव्हर्सल बघायला भेटला, डोजी टाइप ऑफ पॅटर्न बघायला भेटला आणि ज्यावेळी पण इंटरेस्टिंग रेड कॅन्डल, रेड कॅन्डल, रेड कॅन्डल नंतर जर का डोजी बनला आणि जर का ह्याला खरंच रिव्हर्स यायचं असेल, तर ह्या डोजीचा जो हाय असेल, त्या हायच्या वरती जर का वीकली कॅन्डलचा जर का क्लोजिंग आला, ते सगळं उद्याच्याला कळणार आपल्याला. देन आपण असं बोलू शकतो, की इथून एक मार्केटमध्ये एक रिव्हर्सल दिसू शकतं. ते आपण नंतरनं बोलू त्या गोष्टीवरती. बट उद्यासाठी आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो? सिंपल वे असेल बिकॉज खूप चांगली कॅन्डल पण असं म्हणता येणार नाही, खराब कॅन्डल पण म्हणता येणार नाही. पण ठीक-ठाक कॅन्डल बनली आणि रिव्हर्सल भेटला, हा चांगली गोष्ट आहे. एवढ्या खराब न्यूजमध्ये पण आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटला. तर असं नाही बोलत आहे मी, की आता मार्केट डायरेक्टली अपसाइडला जाईल. डेफिनिटली नॉट. अजून पण शॉर्ट टर्मचा जो ट्रेंड आहे, हा थोडासा निगेटिव्हच आहे. त्याला जर का पॉझिटिव्ह व्हायचं असेल, तर ही जो लोवर हाय आहे, या लोवर हायच्या वरती जर का आपल्याला चांगला ग्रीन कॅन्डलचा क्लोजिंग भेटला आणि ते सस्टेन राहिला, देन आपलं जे स्ट्रक्चर आहे, हे चेंज होऊ शकतं. बट स्ट्रक्चर स्टिल शॉर्ट टर्मसाठी थोडंसं सेल ऑन राईज वालं स्ट्रक्चर असू शकतंय. बट जर का आपण थोडंसं इथून नोटीस करायला गेलो, ह्या ठिकाणपासून जर का आपण नोटीस करायला गेलो, तर इथे एक आपल्याला चॅनल दिसते आणि मार्केट त्या चॅनलमध्ये एक टाईमपास करते. एकदम जर का आपण प्रॉपर ड्रॉ करायला गेलो ना ह्याच्यामध्ये, तर इथं आपल्याला पॅरलल चॅनल घेऊ शकतो आपण. इथून जर का आपण बघायला गेलो थोडंसं असं काहीतरी ह्याच्यामध्ये चॅनल मार्केट दाखवतोय, की ह्या चॅनलच्या आसपास मार्केट बिहेवियर दाखवायला लागला आणि जर का इथं बघायला गेला, तर ज्या-ज्यावेळी ह्या लोवर टाईम फ्रेमला मार्केटला टचेस दाखवलेत, तिथून मार्केट रिव्हर्स व्हायचा प्रयत्न केला आणि ह्या मिड जे एरिया इथपर्यंत मार्केट खूप वेळा टाईमपास केला. जसं की इथं टाईमपास केलं, इथं टाईमपास केलं, इथं टाईमपास केलं. जर का हे एरिया ब्रेकआउट झाले ना, तर ह्याच्यामध्ये एक अपसाइड मोमेंटम यायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त दिसते. आता जर का आपण थोडंसं जर का आपण बघायला गेलो, तर डेफिनिटली हा जो एरिया राहील, ह्या चॅनलचा जो हाय राहील, इथं मार्केट एखाद्या वेळेस रेझिस्टन्स घ्यायचा प्रयत्न करू शकतो. तर ज्यांनी पण थोडंसं आपण इंट्राडेमध्ये जर का यायचा प्रयत्न केला, इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण मार्केट एनालिसिस करू शकतो, तर त्यासाठी जर का आपण इंट्राडेला आलो, तर इथं आपल्याला काय समजतंय, की ज्यांनी कोणी इथं शॉर्ट केले असतील किंवा इथं शॉर्ट केले असतील, त्यांचे आता ट्रेलिंग एसएल लागले असतील बिकॉज मार्केट चांगल्या डाउन साइडला आलाय आणि मार्केट डिमांड एरियाच्या आसपास आलाय. जर का इथनं मार्केटनं रिव्हर्सल दिलाय, आता चुकून जर का ही जी मी ना बॉक्स काढलाय, ह्या बॉक्सच्या वरती किंवा ही जे बेस सिनारिओ राहील, ही जी ब्लॅक लाईन आहे, जी की आली आपल्याला 24,000 एक्झॅक्ट जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर समथिंग 24,800 च्या आसपास ओके 700 समथिंग काहीतरी आहे. बट 24,800 च्या वरती जर का एक चांगल्या प्रकारे जर का आपल्याला क्लोजिंग भेटला आणि सस्टेन राहिला, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे, की याच्यामध्ये आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते. ओके. तर प्लॅन कशाप्रकारे असू शकतात, तर सिंपल वे राहतील. उद्याच्या दिवशी जर का आपल्याला प्लॅन करायचा असेल, इमॅजिन करूया, की ही जी रॅली आहे, ही चांगली रॅली आली आहे आणि विथआऊट अ डिप असं मार्केट दाखवायचा प्रयत्न थोडंसं चान्सेस जर का मार्केटला स्ट्रेंथ दाखवायचे असेल, तर एखाद्या वेळेस मार्केट थोडंसं डिपला पण येऊ शकतं आणि रिव्हर्सल पण जाऊ शकतं. जर का याच्यामध्ये आपल्याला प्लॅन करायचा असेल, चुकून जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा थोडंसं गॅप डाउन ओपन राहिला, जोपर्यंत का आजचा जो हाय पॉइंट आहे आणि आजचा जो लो पॉइंट आहे, याच्यामध्ये जर का मार्केट केला, थोडंसं वेट आणि वॉच राहू शकतं. त्यानंतर सपोज जर का मार्केट इथं जर का टाईमपास दाखवला आणि इथून जर का अपसाइडला जायचा प्रयत्न केला, तर डेफिनिटली वेट करेन ह्या एरियामध्ये कशाप्रकारे प्राईस ॲक्शन दिसते. चुकून जर का ब्लॅक लाईनच्या वरती जर का हा सस्टेन राहिला, देन व्हेरी लाईकली ह्याच्यामध्ये मी अपसाइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. मिनिमम इथपर्यंत आपण प्लॅन राहू शकते. जर का मार्केट ह्या एरियामध्ये आला, इथं आपल्याला कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटला, तर डेफिनिटली इथं आपल्याला एक सेलिंगला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते. जर का थोडंसं आपण बिगर टाईम फ्रेमला बघायला गेलो, तर अल्मोस्ट हा जो एरिया आहे, ह्या एरियातून मार्केट इथं फर्स्ट टाईम मार्केट डाउन साइडला आलाय. आता हे सेकंड अटेम्प्टला यायला लागला. जर का ह्या लेव्हलच्या आसपास जर का मार्केट आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवायचा प्रयत्न केला, देन डेफिनिटली डाउन साइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्या एरियामध्ये थोडंसं मार्केट ट्रिकी राहू शकतंय. ओके.
बिकॉज थोडंसं साइडवेज जाऊ शकतोय किंवा एक डाउन साइड, अप साइड दोन्ही पण गोष्टी असू शकतील. वेट करणार आहे जोपर्यंत ही ब्लॅक लाईन क्रॉस नाही करत. ब्लॅक लाईनच्या वरती जर का सस्टेन राहिला, देन डेफिनिटली एक अपसाइडचा ट्रेड प्लॅन बनू शकतो. जर का मार्केट चुकून जर का डाउन साइडला आला, चुकून परत ह्या ग्रीन एरियामध्ये जर का आला आणि इथे जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्रायझेशन बघायचा दिसला आपल्याला, तर डेफिनिटली आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतोय. ओके. जर का व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन काहीतरी शिकायला भेटली असेल, तर डेफिनिटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.